दादा, तुला आज माहिती आहे, मी कॉलेजवरनं येत होतो ना, मला रस्त्यामध्ये एक आजी दिसली. तिच्या पाठीवर खूप मोठं पोतं होतं. काही पावलांवर जाऊन ती पडली आणि तिच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं मदत करायला. मी ताबडतोब गेलो आणि तिला मदत केली. वा रोहन, एक मदत करणारा नागरिक केवळ छोट्या कृतींमधून मदत करत नाही, तर आपल्या समाजाला चांगले बनवण्यासाठीही योगदान देतो. पाहूया आपण काय बदल घडवू शकतो ते. लोकांप्रती आदर असला पाहिजे. सर्वांना समान वागणूक द्या. वय, पार्श्वभूमी किंवा ओळखीचा फरक न करता सर्वांशी आदराने आणि सौजन्याने वागा. दया दाखवा. दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करा. कोणी अडचणीत असेल तर कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांना मदत करा. समुदायातील योगदान, कार्यक्रम आयोजित करा. स्थानिक कार्यक्रम किंवा बैठकींमध्ये स्वयंसेवक बना. चॅरिटेबल संस्थांना पाठिंबा द्या. गरजूंसाठी काम करणाऱ्या संस्थांना वेळ किंवा पैसे दान करा. जबाबदारीने वागा. कायद्याचे पालन करा. वाहतुकीचे नियम, शाळेचे नियम आणि स्थानिक कायदे पाळा. समस्या कळवा. जर कोणी चुकीचे वर्तन करत असेल, उदाहरणार्थ कचरा टाकणे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, तर योग्य पद्धतीने त्या अधिकाऱ्यांना कळवा. पर्यावरणाची काळजी घ्या. घटवा, पुनर्वापर करा आणि पुनर्वचन करा. संसाधनांचा बचत करण्यासाठी आणि कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करा. झाडे लावण्याच्या उपक्रमांमध्ये भाग घ्या आणि निसर्गाची काळजी घ्या. आपत्कालीन परिस्थितीत मदत करा. प्राथमिक उपचार द्या. प्राथमिक उपचारांचे कौशल्य शिका, जेणेकरून तुम्ही अपघाताच्या वेळी मदत करू शकाल. आपत्तीमध्ये सहाय्य करा. पूर, भूकंप किंवा आगीसारख्या आपत्तीच्या वेळी इतरांना मदत करण्यासाठी सज्ज राहा. बरं का रोहन? मदत करणारा नागरिक होणे म्हणजे केवळ लहान कृती नव्हे, तर संपूर्ण समाजाला योगदान देणे आहे. लहान लहान कृती एकत्रितपणे आपल्या समुदायाला चांगले आणि सुरक्षित बनवतात. हो दादा, मी नक्कीच सार्वजनिक मालमत्तेचा आदर करीन आणि इतरांनाही तसे करायला प्रवृत्त करेन. छान रोहन. आपल्याला आपला परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी योगदान द्यायचे आहे.